मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर मिळालेली कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरत असल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापलंय। एरवी मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष करणाऱ्या जरांगेंनी यावेळी पहिल्यांदाच थेट एकनाथ शिंदेंवरती अत्यंत तिखट प्रहार केलाय। 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंचं नाव मी घेतोय। शिंदेंवरचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, मात्र आमच्यावरती उद्धव ठाकरे बरे असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका, असा विखारी वार जरांगेंनी केलाय। शिंदेंचे 15 ते 20 आमदार पाडण्याचा इशाराही जरांगेंनी केलाय आणि शिवाय 2029च्या निवडणुकीमध्ये मोठा बदला घेण्याचा इशाराही जरांगेंनी आज दिलाय। दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणीचं समितीचं कामकाज सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार चालतं, यामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही, असं आज मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। त्यामुळे रागाने पेटून उठलेल्या जरांगेंना पुन्हा एकदा थोपवण्याचं आव्हान आता सरकारसमोर उभं टाकलंय। सरकार पुन्हा यामध्ये यशस्वी होणार का नाही हे पाहावं लागेल, कारण जरांगेंनी याआधीच 29 ऑगस्टला उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून, कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना। आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते। तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत। आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका, कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय। 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया। तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं। पैसे नोटा नाही चालत साहेब, मोदी साहेबांनी लोकसभेला लय नोटा चाललेल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं। मी झोपून टाकीन तुमचे सगळे। शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसेल आम्ही। तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय, असं नसतं ते, असं नसतं ते। ती भाप उतरायची ताकद आहे माया। ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखी 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही। आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा की तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत। कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा घोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही। तर अशा पद्धतीने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री आणि अर्थातच सरकारवरती सुद्धा जोरदार टीका केली आहे। पण सरकार समितीच्या कामामध्ये कोणताही हस्तक्षेप करत नाही आणि समिती स्वतंत्रपणे आपलं काम करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। एकेबी अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे एकेबी राज्यातल्या हे एका माणसाच्या यशवंत दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय, जस काय मोजण्या करायच्या इतकं गठ्ठे आहे ती। अरे नालाय कवन करू नका तुम्ही, मी इतका मागा लागणार ना तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका। फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच। इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती। काय ते पुरावे, काय पुरावे आहेत का काय ते? निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं। तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते। काय पुरावे ते? कोण अधिकार देत तुम्हाला मराठ्यांचा वाटोळा करायचा? प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही। मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधीकधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। कुणबी प्रमाणपत्र रद्द करा असं पत्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्याचा आरोपही मनोज जरांगेंनी आज केला। यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी माझी नार्को टेस्ट करा, माझी परवानगी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे। ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळेचं सांगण्यावर बावनकुळेचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून। हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही। आता त्या बावनकुळेने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय। त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा। तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठी लोक मारणार तुम्ही?
माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे. फक्त प्रश्न असा आहे की जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, कॉसी ज्युडिशियरी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला. म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे. त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमच्यावर अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं. आणि आज मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंवरती टीका केल्यावरती शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदारांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात. मनोज दादांशी मी खरं तर आत्ताच बोलणार होतो, प्रेसच्या अगोदर कदाचित मी बोलणार होतो, परंतु मी बोलू शकलो नाही. मी आता त्यांच्याशी दूरध्वनीवरनं किंवा मोबाईलवरनं चर्चा करणार आहे आणि नक्की काय अडचण निर्माण झाली, कारण मी देखील त्या समितीवर आहे. समितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडेल आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू. तुरळक जे विषय असतील त्या विषयावर निश्चितपणे सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे की मनोज जरांगेंच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यांनी माझ्याशी चर्चा करताना नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनंतर मला बोलताना त्यांनी हेही सांगितलं की तो सरनाईक साहेब तुमचंही मला कौतुक करावं लागेल, कारण मी फोन केल्यानंतर आमचे सगळे कामं तुम्ही करतात. त्यामुळे आज काय झालं 24 तासामध्ये मला हे कल्पना नाही.